मूल तालुक्यातील रयत नागरी सहकारी पतसंस्था मौर्य मूलमध्ये गंभीर आर्थिक गैरप्रकार आणि हुकुमशाही कारभाराचे आरोप समोर आले आहेत। संस्थेचे मुख्य व्यवस्थापक विनोद भरतकर यांनी अध्यक्ष निपचंद सीताराम शेरकी यांच्यावर गंभीर आरोप करत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। भरतकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ते संस्थेच्या स्थापनेपासून प्रामाणिकपणे काम करत असून संस्थेला प्रगतीपथावर आणण्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे। मात्र अध्यक्ष शेरकी हे एकांगी आणि हुकुमशाही पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। संस्थेत आजपर्यंत एकूण 5 व्यवस्थापक आणि 5 इतर कर्मचारी यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांना या सर्वांना पदमुक्त केले आहे आणि खाली झालेल्या पदावर नातेवाईकांची नियुक्ती केलेली आहे। कर्मचाऱ्यांवर कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नसताना किंवा चौकशी न करता मानसिक त्रास देणे, पैसे गबन केल्याचा खोटा आरोप लावणे, पदावरून डिमोशन करणे, पगारातही मोठी कपात करणे, 6-7 महिन्याचा पगार न देणे, हे सर्व त्रास सहन न झाल्याने संस्थेत जाणे बंद केले। माझा पगार 32,000 वरून थेट 12,000 पर्यंत कमी केल्याचा आरोप मुख्य व्यवस्थापक श्री भरतकर यांनी केला आहे। तसेच संस्थेत वाहन खरेदीला विरोध केल्यामुळे व्यवस्थापकांना नोकरीतून काढण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय। चिरोली शाखेतील सोने तारण लॉकरचे अधिकार काढून घेणे, भेसगाव शाखेतील व्यवस्थापकांना धमक्या देणे, तसेच 11-12 लाख रुपये घेऊन फरार झालेल्या एजंट विरोधात कोणतीही FIR नोंद न करणे असेही गंभीर गुन्हे त्यांनी मांडले आहेत। दरम्यान भेसगाव शाखेतील व्यवस्थापक रामदास चटारे यांच्याकडून 4 लाख रुपयाची मागणी केल्याने त्यांच्या पत्नी विजया चटारे हिने विषप्राशन केल्याची घटना घडल्याचंही त्यांनी नमूद केलंय। जर संस्थेमध्ये माझ्याकडून भ्रष्टाचार झाला असेल किंवा संस्थेचे तिन्ही शाखेत कुणी भ्रष्टाचार केला असेल किंवा अध्यक्ष शेरकी यांचा भ्रष्टाचार केला असेल तर याची शासकीय लेखा परीक्षकाकडून 10 वर्षाचा लेखा परीक्षण करण्यात यावा असे मी अध्यक्ष यांना 2दा पत्र दिले आहेत। परंतु या बाबीकडे दुर्लक्ष करण्याचं कारण हेच आहे की यात अध्यक्ष यांचा भ्रष्टाचार लपवलेला आहे। हिम्मत असेल तर लेखा परीक्षण केल्यास दूध का दूध और पाणी का पाणी होईल। या सर्व प्रकरणी त्यांनी लेबर कोर्ट चंद्रपूर येथे दाद मागितली असून संस्थेच्या सभासदांनीही सहाय्यक निबंधक कार्यालय मूल येथे तक्रार दाखल केली आहे। सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून येत्या काळात संपूर्ण भ्रष्टाचार उघड होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। रयत नागरी सहकारी पतसंस्थेत मी 2003 या वर्षापासून कार्यरत होतो आणि त्या संस्थेची प्रोसिडिंग मी स्वतः लिहत होतो आणि मीटिंग झाल्यावर अध्यक्ष हे दुसरीच प्रोसिडिंग लिहत आणि झाल्यानंतर 2 दिवसानं ही प्रोसिडिंग व्हाईटनर लावून चेंज करत होते। त्या संस्थेचे अध्यक्ष निपचंद शेरकी हे होते आणि माझ्यावर खोटे आरोप लावून मला धमक्या देऊन त्या संस्थेतून काढण्याचे प्रयत्न केले आणि मला संस्थेत न येण्याबद्दल यावे नाही याच्यासाठी प्रयत्न करत होते। त्यामुळे त्यांच्या अध्यक्षाच्या त्रासाला मी कंटाळून या संस्थेत जाणं मी बंद केलं। मी रामदास नामदेव चटारे, रायनार भेसगाव, रयत नागरी सहकारी पतसंस्था या शाखेचा व्यवस्थापक पदावर कार्यरत असताना 2023 ते 24 या दरम्यान धनराज बोरुले यांनी 11 ते 12 लाख रुपयाचा रकमेचा अपहरण करून केला असता तो फरार झाला आणि त्या रकमेची वसुली माझ्यावर करून निपचंद शेरकी यांनी मला 4 लाखाची मागणी केली असता माझ्या घरामध्ये कलह निर्माण झाला आणि माझी पत्नी विजया चटारे हिने विषप्राशन करून जीव घेण्याचा प्रयत्न केला, पण ती सुदैवाने वाचली असता रयत नागरी सहकारी पतसंस्था मूल येथे मी व्यवस्थापक मी विनोद आबाजी भरतकर मी येथे संस्थेच्या स्थापनेपासून मी येथे काम करत होतो व मूल मुख्यालयाला मी व्यवस्थापक या पदावर काम करीत असताना 2008 चिरोली शाखेतून मी मूल शाखेला व्यवस्थापक या पदावर आलो। त्याच्यानंतर मला इथं खूप प्रसंग घडला याच्यामध्ये का
किशोर भाऊ चौधरी व मी स्वतः संस्थेला पैशाची अडचण पडल्यामुळे किशोर भाऊ चौधरीच यांनी मला मदत केली होती व संस्थेची पूर्ण उलाढालमध्ये करण्याचा हात त्यांचा आहे. दुसरी गोष्ट, संस्थेचे अध्यक्ष निपचंद सीताराम सेरकी हे भ्रष्टाचारी असून स्वतः खोटे आरोप लावून मला 15 लाखाचा हे केला व 1 कोटीचा दावा ठोकण्याचा ते खोटे आरोप लावत आहे. तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचार असेल किंवा माझ्यावर असेल तर त्यांनी 10 वर्षाचा शासकीय लेखापरीक्षक करावा व त्यांनी का उडगडा आहे ते स्पष्टपणे पूर्णपणे करावे. तसेच संस्थेचे घडामोडी 5 व्यवस्थापक आजपर्यंत काढलेले आहे. तसेच विद्युत बिल स्वतःच्या पत्नीचे मूल शाखेतून भरले जातात व स्वतःच्या इमारतीला चॅनल गेट स्वतःच्या संस्थेतून बिल काढून टेस्टॉकमध्ये टाकलेले आहे. हे असे भ्रष्टाचार बाहेर निघणार आहे म्हणून माझ्यावर खोटे आरोप लावलेले आहे. त्यामुळे मला बदनाम करण्याचा प्रसंग ते करत आहे. जर माझ्यावर 15 लाख रुपये जर असणार तर ते कोणत्या मुद्द्यानं ते सिद्ध केले आहे व कोणता मी माफी मागितली आहे असं त्यानं खुलासा करावा. सदर काही असल्यास शासकीय 10 वर्षाचा लेखापरीक्षक करून सदर का घडामोडी आहे तशा पूर्णपणे त्यानं कळवावे. ब्युरो न्यूज 7 मराठी, मूल, चंद्रपूर.